नमस्कार मित्रांनो, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या महाराष्ट्र हादरून गेला। ही हत्या एवढ्या निघृणपणे करण्यात आली की अतिरेकी सुद्धा या खुनापुढे लाजिरवाने त्यांना लाज वाटेल अशा पद्धतीनं ते सुद्धा एवढा क्रूरपणा करणार नाहीत अशा पद्धतीनं अक्षरशः लायटरनं डोळे जाळण्यापर्यंत त्या देहाची विटंबना करण्यात आली। यावर लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक स्तरावरनं खूप मोठ्या अशा तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। परंतु या एवढा महाराष्ट्र हादरून गेलेला असताना, सामाजिक राजकीय पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना अजित पवार जे पक्षाचे प्रमुख आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादीचा, तो त्याचे प्रमुख असलेले अजित पवार आणखीन यावर त्यांची काही एक प्रतिक्रिया येत नाहीये। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी शपथ घेतली आहे त्यांच्याकडून सुद्धा आणखी काही एक अशी तीव्र म्हणावी अशी काही प्रतिक्रिया येत नाहीये। म्हणजे संतोष देशमुख या प्रकरणामध्ये जो काही आरोपी म्हणून प्रत्यक्षपणे जे नाव समोर येतंय ते वाल्मिकी कराडांचं, लोकप्रतिनिधी प्रकाश सोळंके असतील, सुरेश अण्णा धस असतील, संदीप क्षीरसागर असतील आणि या बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे असतील, अशा लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांचा या गुन्ह्याशी संबंध असल्याचं सांगितलेलं आहे। मग असं असताना मग हा न्याय कसा मिळू शकेल की जोपर्यंत धनंजय मुंडे पालकमंत्री जर होत असतील, जिल्ह्याचे मंत्री होत असतील, तर या प्रकरणाला न्याय मिळेल का असा प्रश्न आज छत्रपती संभाजीराजे देशमुख यांनी उपस्थित केलेला आहे। सोलापूरमध्ये जो काही मराठा समाजाचा जो मोर्चा निघाला, त्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनकर्त्याची सुद्धा हीच भूमिका होती की जोपर्यंत धनंजय मुंडे या मंत्रिमंडळात असतील तोपर्यंत संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला न्याय मिळणारच नाही असं त्यांचं म्हणणं होतं। आज छत्रपती संभाजीराजे असं बोलून गेले की जोपर्यंत हा वाल्मिकी कराड याच्यावर प्रत्यक्ष खंडणीचा गुन्हा दाखल असताना कुठेतरी मध्य प्रदेशामध्ये जातोय, फोटो काढून सोशल मीडियावर टाकतोय, मग याला सरकार म्हणायचं का? ही सत्ता काय करते आहे नेमकी? आणि सरकार अशा पद्धतीने चालणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही अशा पद्धतीचा निर्वाणीचा इशारा आज छत्रपती संभाजीराजे यांनी दिलेला आहे। मित्रहो, की वाल्मिकी कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या पवनचक्की प्रकरणामध्ये जो गुन्हा दाखल झालाय त्याच्याशीच संबंधित हा सरपंचाचा खून आहे। मग हा खून ज्या पद्धतीने झाला, जी काही खंडणीची मागणी झाली, त्यावरनं या खुन्यांना राजकीय संरक्षण मिळते आहे का? धनंजय मुंडे यांच्या समोरच्या राजकीय अडचणीमध्ये यामुळे वाढ झालेली आहे का? आणि जोपर्यंत हे मुंडे सत्तेपासून दूर असणार नाहीत तोपर्यंत न्याय मिळणार नाही असं छत्रपती संभाजीराजे बोलतायत। यामध्ये वास्तविकता आहे काय? आणि जर खरोखर या संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, ते काय भूमिका घेतात याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा। मित्रांनो, सुरेश धस ज्या वेळी या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्याकरता गेले त्यावेळी त्यांनी ते आकाचे आका यांनी आता समजून घ्यावं अशा पद्धतीनं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे याचा संबंध, या खुनाचा संबंध परळीशी आहे हे सांगितलं। हे त्यांनी काही अगदी मंच काही बोललेत असं नाही, तिथल्या लोकांशी त्यांचं जे बोलणं झालं, जी वस्तुस्थिती त्यांनी पाहिली, जी बघितली, तीच हे लोकप्रतिनिधी बोलू लागलेले आहेत। प्रकाश सोळंके यांनी सुद्धा अप्रत्यक्षपणे या प्रकरणाचा संबंध परळीशी जोडलेला आहे। संदीप क्षीरसागरांनी तर उघडपणे वाल्मिकी कराड हे या गुन्ह्यामध्ये, या खंडणीमध्ये सामील आहेत अशी या पद्धतीचं स्पष्टपणे सांगून दिलं। मग
बजरंग सोनवणे यांनी तर या प्रकरणामध्ये थेट अमित शहांची भेट घेतली आणि गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली. CIDची मागणी करण्यात आली आहे, SITची मागणी होते आहे. परंतु छत्रपती संभाजीराजे आज ज्यावेळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्याकरता आले त्यावेळी जे बोलले, यामध्ये खरोखर अजित पवारांनी भूमिका घ्यावी लागेल. अजित पवारांना आता भूमिका घ्यावी लागेल. धनंजय मुंडे यांना मंत्रिपद जर दिलं तर संतोष देशमुख कुटुंबांना खरंच न्याय मिळेल का? कुटुंबाला या जी हत्या ज्या पद्धतीने अतिरेकी पद्धतीने झाली आहे त्या हत्येमधले गुन्हेगार आणखीही मोकाट फिरतायत. आणि जे प्रमुख नाव खंडणीमध्ये होतं ते वाल्मिकी कराड हे मध्य प्रदेशमध्ये कुठेतरी जाऊन फोटो काढतायत आणि टाकतायत असं छत्रपती संभाजीराजे बोलले. यामध्ये वास्तविकता आहे. मग असं असताना सरकार म्हणून काय भूमिका असेल? देवेंद्र फडणवीस आता या राज्याचे गृहमंत्री होणारे गृहमंत्री आहेत, पण गृहमंत्र्यापेक्षा मुख्यमंत्री मोठा असतो. मुख्यमंत्री या प्रकरणी खरोखर या कुटुंबाला न्याय देतील का? आणि जो आक्रोश समाजामध्ये आता दिसतोय, जी आंदोलनं होत आहेत आणि ज्या पद्धतीनं ती हत्या झाली आहे, यावर अजित पवारांना निर्णायक अशी भूमिका घ्यावीच लागेल. आणि त्यांनी जर ते काय भूमिका घेत आहेत आणि त्यांच्या या भूमिकेमुळे काय होईल, म्हणजे धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळामध्ये समावेश जर झाला, अजित पवारांनी केला, तर यामध्ये अजित पवार दोषी असतील का धनंजय मुंडे दोषी असतील? कोणाचा दोष असेल? वाल्मिकी कराडांचा खरोखर या प्रकरणाशी संबंध किती आहे? त्यांनी खरोखर खंडणी मागितली आहे का? आणि इतकं जर स्वच्छ म्हणजे अतिशय खंडणीचं प्रकरण असताना वाल्मिकी कराडांवर काही एक पकडलं जात नाही, त्यांना पोलीस प्रशासनाकडून संरक्षण मिळतंय का? या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप किती आहे यावर आता प्रामुख्याने भूमिका जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, उद्या मंत्रिमंडळ विस्तार होतोय आणि या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जर खरोखर छत्रपती संभाजीराजे म्हणतायत त्या पद्धतीनं मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंचा समावेश झाला, तर मग संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल का? आपल्याला काय वाटतं? अजित पवारांनी आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे का? तो विष्णू चाटे जो आहे तालुका प्रमुख केज तालुक्याचा राष्ट्रवादीचा, त्याच्या निलंबनावर गोष्ट भागणार आहे का? आणि हे आरोपी कुठपर्यंत मोकाट फिरणार आहेत आणि हा न्याय खरोखर मिळेल का? तर हा न्याय जर मिळायचा असेल तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच देऊ शकतात. या दोघांनी जर या प्रकरणाकडे डोळेझाक केली तर मग मात्र त्यांना सामाजिक असंतोषाला आणि या समाजामध्ये जो विद्रोह होण्याची चिन्ह दिसत आहेत, या सरकारला सामोरं जावे लागण्याची परिस्थिती आहे काय? आपल्याला काय वाटतं? जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.